आजकाल स्मार्टफोन आणि सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय. इंस्टाग्राम असू दे किंवा फेसबुक असू दे, विविध ठिकाणी फोटो आपण काढतच असतो आणि टाकत असतो, पोस्ट करत असतो. पण तुम्हाला माहितीये का, तुमच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर टाकणं त्यांच्या भविष्यासाठी खूपच त्रासदायक होऊ शकतं. तुमच्या मुलांची टाकलेली एक छोटीशी पोस्ट ही तुमच्या मुलाचं भविष्य धोक्यात आणू शकते. अर्थात घाबरून जाण्याची गरज नाहीये, पण ही माहिती पालक म्हणून तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि ही माहिती नक्की काय आहे? इंटरनेट जेवढं चांगलं आहे, तितकंच ते धोक्याचं सुद्धा आहे. त्यामुळे हे जाणून घेऊया. सोशल मीडियावरती अनेक लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्याच्या नादामध्ये आपण लहान मुलांच्या अशा काही पोस्ट करतो की ज्या त्यांचं भविष्य धोक्यात आणू शकतात. सायबर तज्ञ आणि पोलीस याबाबत नेहमीच इशारा देत असतात. पण तो नेमका इशारा काय आहे आणि कशा तऱ्हेने तुम्ही अडचणीत येऊ शकता, हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. डिजिटल किडनॅपिंग हे कटू सत्य आहे. अनेकदा गुन्हेगार सराईतपणे फोटो चोरतात आणि तुम्हाला फसवतात. याशिवाय किडनॅपिंगसाठी तुमच्याकडे देणगी मागतात. दुसरं महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांचे शाळेचे फोटो टाकता, तेव्हा तुम्ही नकळतपणे ते कुठे जातात ह्याचं ठिकाण रिव्हील करत असता. यामुळे तुमची मुलं शाळेतून किडनॅप होऊ शकतात. प्रत्येक मुलाला मोठं झाल्यानंतर इंटरनेटवर कसं दिसायचं हा त्याचा स्वतःचा हक्क आहे. तुम्ही नकळतपणे काय करता की इंटरनेटवरती त्यांचे लहानपणीचे फोटो टाकता, पण त्यांना मोठं झाल्यानंतर हे फोटो कदाचित त्रासदायक ठरू शकतात. कारण लहानपणी उघडे नागडे फोटो टाकल्यानंतर पुढे मोठं जाऊन ते कदाचित ट्रोल होऊ शकतात. मुलांचे निरागस फोटो अनेकदा साइट्सवर किंवा डार्क वेबवर विकले जातात. तिथे गुन्हेगार फोटोंमध्ये फेरफार करून त्यांचा गैरवापर करू शकतात. तुम्ही अनेकदा फोटो सोबत तुमच्या मुलाचं नाव, वाढदिवस आणि शहर या गोष्टींचा समावेश करता. या मूलभूत माहितीचा वापर कोणतेही बँक खाते हॅक करण्यासाठी किंवा बनावट ओळखपत्र तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. कधी कधी आई वडील म्हणून आपल्याला जे फोटो गोंडस वाटतात तेच फोटो कदाचित दुसऱ्यांना आवडत नाहीत आणि सोशल मीडियावरती ट्रोलिंगचा सामना करावा लागू शकतो किंवा वाईट कमेंट्समुळे मुलांना त्याचा मानसिक दबाव जाणवू शकतो. आपल्या मुलांचे फोटो सोशल मीडियावरती पोस्ट करायचे की नाही करायचे हा सर्वस्वी तुमचा पालक म्हणून प्रश्न आहे. पण तरीही सध्याचा सोशल मीडियाचा ट्रेंड पाहता तुम्ही हे न करणं जास्त योग्य ठरतं. तुम्हाला आमचा हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि नवराष्ट्राला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.